पुढली बातमी पाहूयात। मातोश्री निवासस्थानाबाहेर घातपात करण्याचा कंट्रोल रूमला फोन आलेला आहे। मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे। मुंबई गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा हा फोन आहे। उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आलेला आहे। या फोन नंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे। फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या 4 ते 5 व्यक्तींचे संभाषण ऐकून नियंत्रण कक्षाला माहिती दिली। हे तरुण उर्दू मधून संभाषण करत असल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे। तर ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, यांना जळीस्थळी उद्धव बाळासाहेब ठाकरे दिसतात। सकाळी उठल्यापासून यांच्या तोंडात एकही दिवस असा जात नाही की उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा दिवस पूर्ण होतो। म्हणून आज या देशामध्ये प्रखरतेने भारतीय जनता पक्षाला विरोध करणारं एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे। आणि होऊ शकते यांना उद्धव साहेब हा काटा वाटतोय, उद्धव साहेब हा यांना जबरदस्त असा प्रतिस्पर्धी वाटतोय आणि म्हणून अनेकदा बाळासाहेबांना देखील घातपात करण्याचा प्रयत्न केला। कोणते तरुण होते, काय होते हे मला माहिती आहे, आमच्याकडे माहिती सगळी आहे। राम मंदिर ओढून त्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते। त्याने मुसलमान नावं घेतली होती आणि राम मंदिर ओढून घ्यायची धमकी देत होते। या देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरं जायचं हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे। ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे। धमकी कोणीच कोणाला देऊ नये, कायदा कोणीच कोणाच्या हातात घेऊ नये, सर्वांना सुरक्षा मिळालीच पाहिजे आणि या बाबतीमध्ये केंद्र किंवा राज्य सरकार योग्य ती भूमिका घेईल। सकाळी कुठेतरी बातमी आली आहे की मातोश्रीवर किंवा मातोश्रीला काहीतरी धमकीचा काहीतरी उडवण्याचा काहीतरी फोन आलेला आहे। म्हणून मी परत एकदा पोलिसांना सांगेन, या बंटी बबलीवर विश्वास ठेवू नका। तो फोन नेमका कदाचित पाटणकरांच्याच घरातून करून घेतला असेल आणि धमकी म्हणून स्वतःची सुरक्षा वाढवण्याची प्रयत्न असेल, जी ह्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतची जुनी सवय आहे। म्हणून धमकीचा फोन उद्धव ठाकरेला मातोश्रीवर आला याच्यावर मला विश्वास नाही। सरकार त्याच्या मागे एक असं वाटायला लागलं, ज्या सरकारनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची, माननीय आदित्यजींची, माननीय आमच्या वहिनी साहेबांची, सगळ्यांची सिक्युरिटी कमी केली। तुम्ही एक पहा की इव्हन उत्तर प्रदेशमध्ये जरी योगी आदित्यनाथाचं सरकार असलं तरी माननीय पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादवांची सिक्युरिटी कमी नाही झाली। इथं मात्र सुडाच्या भावनेनं आपल्याच नेत्यांनी ज्यांनी तुम्हाला पालन पोषण करून इथपर्यंत मोठं केलं त्याच्या पाठीत खंजीर तो खुपसला, पण त्यावर समाधान नाही, त्यांची असलेली सुरक्षा व्यवस्था सुद्धा कमी करण्याचं कांड या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं होतंय। आणि म्हणून हे जे काही सांगितलं जातंय पोलिसांकडनं त्याच्या मागे सरकार आहे का हे पण एकदम स्पष्टीकरण व्हायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।